रात्री सासू म्हणाली, आज तू माझ्या मुलासोबत एकटी खोलीत राहू नकोस, कारण त्याचं खरं रूप तुला अजून माहीत नाही. स्नेहा थबकली. लाज, भीती आणि संशय एकत्र झाला आणि पुढच्या क्षणी जे सत्य समोर आलं ते ऐकून तिच्या हातातून सगळं निसटलं. त्या गावात स्नेहा नावाची मुलगी नुकतीच लग्न करून आली होती. घर मोठं, जुने परंपरांनी भरलेलं आणि शांत वातावरण असलेलं होतं. तिचा नवरा आरव दिसायला शांत, कमी बोलणारा आणि नेहमी कामात गुंतलेला माणूस होता. सासू मात्र खूप कडक स्वभावाची होती. प्रत्येक गोष्टीत नियम आणि शिस्त. सुरुवातीला सगळं नॉर्मल वाटत होतं, पण काही दिवसातच स्नेहाला जाणवू लागलं की या घरात प्रत्येक जण काहीतरी लपवत आहे. आरव रात्री उशिरा घरी यायचा. कधी कधी अचानक फोन कट करायचा, कधी तिच्याकडे पाहून शांत व्हायचा, जणू काही मनात काहीतरी दडवतोय. सासू तर कधी कधी तिला विचित्र प्रश्न विचारायची, तू खरंच आमच्या घरासाठी योग्य आहेस ना? या प्रश्नामागे काय आहे हे स्नेहाला कळत नव्हतं. एक दिवस रात्री वीज गेली. संपूर्ण घर अंधारात गेलं. स्नेहा घाबरली आणि सासूच्या खोलीत गेली. तिने हळूच विचारलं, मी आज इथे झोपू का? सासू काही क्षण शांत राहिली. मग अचानक म्हणाली, तुला इथे झोपायचं आहे की काहीतरी जाणून घ्यायचं आहे? स्नेहा थबकली, मी फक्त घाबरली आहे. सासू हसली नाही. ती म्हणाली, घाबरणं आणि सत्यापासून पळणं यात फरक असतो. त्या रात्री स्नेहा तिथेच राहिली. मध्यरात्री सासू उठली. ती हळूच कपाट उघडत होती. स्नेहाने विचारलं, काय करताय? सासू म्हणाली, ज्या गोष्टी तू इथे पाहायला आली आहेस त्या दाखवते. कपाटातून एक जुनी फाईल बाहेर आली. त्यावर धूळ होती. त्यात काही फोटो होते आणि एक रिपोर्ट. फोटोमध्ये आरव लहान असताना होता आणि त्याच्यासोबत एक स्त्री. स्नेहा गोंधळली, ही कोण? सासू शांतपणे म्हणाली, हीच खरी सुरुवात आहे या घराच्या कहाणीची. त्या रात्री सासूने पहिल्यांदा सगळं सांगायला सुरुवात केली. आरव माझा खरा मुलगा नाही. स्नेहा हादरली. म्हणजे? सासू पुढे म्हणाली, तो या घरात दत्तक घेतलेला आहे, पण त्याला हे कधीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी आरव घरी आला. स्नेहा शांत बसलेली होती. आरवने विचारलं, काय झालं? ती काहीच बोलली नाही. तो पुन्हा म्हणाला, आईने काही सांगितलं का तुला? स्नेहा उठली. तू या घराचा मुलगा नाहीस, हे खरं आहे का? आरव थबकला. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा भीती दिसली. तो खाली बसला. हो. खोलीत शांतता पसरली. फक्त घड्याळाचा आवाज. स्नेहा रडायला लागली. मग तू मला का नाही सांगितलं? आरव म्हणाला, कारण मी स्वतःला या घराचा भाग मानत नव्हतो. मी नेहमी बाहेरचा वाटायचो. त्याच वेळी सासू आत आली. ती पहिल्यांदा पूर्णपणे कोसळलेली दिसत होती. ती म्हणाली, मी तुला कधीच गमावू शकले नाही, म्हणून हे लपवलं. आरव ओरडला, लपवून काय मिळालं? सासू रडत म्हणाली, मला भीती होती की तू मला सोडून जाशील. स्नेहा शांत झाली. तिला कळलं की या घरात संघर्ष प्रेमाचा नाही तर भीतीचा आहे. त्या रात्री सगळं घर शांत होतं, पण स्नेहाच्या मनात एक मोठा प्रश्न होता.
हे घर खरंच घर आहे की फक्त नात्याचं नाटक? आरवला एक जुना फोन सापडतो. त्यात एक व्हॉइस रेकॉर्डिंग असते. तो प्ले करतो आणि आवाज येतो. हा आरव माझा मुलगा नाही, पण मी त्याला माझं सर्व काही दिलं. पण एक दिवस सत्य बाहेर आलं तर हे घर तुटेल. आरव पूर्णपणे हादरतो. त्याला पहिल्यांदा कळतं की त्याचं आयुष्य खोट्यावर उभं होतं. स्नेहा त्याला विचारते, आता तू काय करणार? आरव म्हणतो, सत्य स्वीकारणार. सासू म्हणते, सत्य कधीही घर मोडत नाही, खोटं मोडतं. आणि त्या रात्री पहिल्यांदा घरात शांतता नसते, पण स्वीकार असतो. आरव स्नेहाकडे पाहतो आणि म्हणतो, तू आलीस म्हणून मला पहिल्यांदा वाटलं मी कुणीतरी आहे. स्नेहा हसते आणि म्हणते, घर रक्ताने नाही, समजूतदारपणाने चालतं. कधी कधी घरातलं सर्वात मोठं गुपित हे नसतं की कोण कोण आहे, तर हे असतं की कोण कुणासाठी किती महत्वाचं आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. तुमचा एक कमेंट आम्हाला आणखी अशा सुंदर कथा घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो आणि अजून अशाच हृदयस्पर्शी सस्पेन्सने भरलेल्या, जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी ही स्टोरी यूट्यूबवर पाहत असाल तर मॉरल स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुकवर पाहत असाल तर पेज फॉलो करा. कदाचित पुढची कथा तुमच्या आयुष्यालाही स्पर्श करून जाईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत.